बहिणीची करवली होणं हे अजिबात सोपं नसते हे मला आत्ता कळालं आहे. तर रोज एका नवीन विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला तर मग आधी गाईज आपला ब्लॉग स्टार्ट करूया. तर नमस्कार गाईज, मी सिद्धी आणि आज फायनली आम्ही लग्नाच्या तयारीची काय असते त्याला सुरुवात करणार आहोत. म्हणजे फर्स्टला ना तर आम्ही आवरायची सुरुवात करणार आहोत आणि ती सगळ्यात आवरायची स्टार्टिंग आम्ही दीदीच्या सामानापासून करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगते आता आम्ही कसं आवरणार होते. आधी पोट भरून खायचं आणि मग काम करायचं असं माझं ठरलं होतं. मग पहिल्यांदा घरी गेले, आवरलं वगैरे आणि जेवायलाच बसले होते. पोटभर जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग आवरायला गेले होते. मग त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा मी रुखवत काढायचं ठरवलं होतं भांड्यांचा. मग तो रुखवत भांड्यांचा काढण्यासाठी ना घरात जवळ बॅरेल भरून नवीन भांडी होती. ती सगळी काढलीत आणि मग ती एका ठिकाणी भरून ठेवली होती. या सगळ्यामध्ये ना एका व्यक्तीची आम्हाला खूप आठवण येत आहे. ती म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी म्हणजे माझी आजी. तिने ना आमच्या 2 नातींसाठी इतकं सगळं करून ठेवलं आहे, की आता आम्हाला खूप कमी गोष्टी घ्याव्या लागत आहेत. लग्नामध्ये ना आजीचं प्रेम खूप कमी भेटणार आहे, कारण की बाबांची पण आई नाही आहे आणि मम्मीची पण आई नाही आहे. त्यामुळे त्या दोघींची आठवण आम्हाला खूप येत आहे. खरं तर ना या क्षणाला घरात कोणतरी मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं, पण ती नाही आहे.